नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र बंद अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अकोला शहरासह ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक व्यापारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठा बंद राहिल्या। विविध संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा भव्य निषेध मोर्चा। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ बस स्थानकापासून शहरात विशाल मोर्चा काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाईची मागणी केली। आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने ताब्यात घेताना गोंधळ। आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवेळी काही काळ धावधाव आणि शाब्दिक चकमक झाली। वंचित बहुजन आघाडीने आंदोलन शांततेत झाल्याचा दावा केला, तर पोलिसांनी नियमानुसार कारवाई झाल्याचे स्पष्ट केले। महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अकोला शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। गांधी चौक परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले। अकोट बंदला व्यापारी आणि नागरिकांचा प्रतिसाद। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ अकोटमध्ये बंद पाळण्यात आला। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या समर्थनाने काढलेल्या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। चोटा बाजार पूर्णपणे बंद। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ चोटा बाजार येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला। व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत निषेध नोंदवला। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। जळगाव जामोदमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ जळगाव जामोदमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले। डाबकी रोडवरील रास्ता रुंदीकरणावर नागरिकांचा संताप। सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव, खोदकाम आणि पावसामुळे साचलेले पाणी यामुळे डाबकी रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम धोकादायक ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। ठेकेदार आणि महानगरपालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। अकोल्यात पोलिसांची गाडी विद्यार्थ्यांनीच सुरू करून दिली। आंदोलनानंतर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली पोलिसांची गाडी आंदोलक विद्यार्थ्यांनी धक्का मारून सुरू करून दिली। या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला। पार्वती विला परिसरात विषारी नागाचे सुरक्षित रेस्क्यू। अकोल्यातील पार्वती विला परिसरात घरात शिरलेल्या विषारी नागाला सर्पमित्र बाळ काळणे यांनी सुरक्षित पकडून नागरिकांची भीती दूर केली। पावसाळ्यात साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। गिरड्यातील दहशतीचा अखेर अंत। वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले। बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वन विभागाने अखेर पिंजऱ्यात जेरबंद केले आहे। या कारवाईनंतर भयभीत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। प्रशासनाच्या दारातच खड्ड्यांचे साम्राज्य। अकोट नगर परिषदेच्या दिव्याखालीच अंधार। अकोट नगर परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। सातपुड्यात ओव्हरलोडचा धुमाकूळ। गौण खनिज वाहतुकीवर गंभीर प्रश्न। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप आहे। यामुळे शासनाचा महसूल, रस्त्यांची स्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।